जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य राते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम मला वाटते अंतरी वासावे, तुझ्या दासबोधाचे बोध व्हावे। अपत्या परी पावली प्रेम रासा, सद्गुरु रामदासा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। आजचे दोन विषय आहेत माझे. एक रेग्युलर प्रवचन जे आहे ते 1.5 तासाचं, आणि आपले नाशिक केंद्राचे सुरेश पाठक डॉक्टर जे आहेत ते न आल्यामुळे त्यांचे पुन्हा 45 मिनटं मला मिळालेले आहेत. त्यामुळे पहिल्या 45 मिनटामध्ये दिलेला समास आपण करूया, आणि दुसऱ्या 45 मिनटामध्ये नानासाहेब देव, समर्थ हृदय नानासाहेब देव यांचं जे कार्य आहे धुळ्यामधलं संपूर्ण रामदास संप्रदायासाठी, त्याचा थोडक्यामध्ये आपण आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपला समास जो आहे दशक 2 समास 9 विरक्त लक्षण. काल आपण दशक 2 समास 8 पाहिला, आज दशक 2 समास 9 विरक्त लक्षण. आधी समासाचं वाचन करूया आपण. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ श्रीराम. ऐका विरक्ताची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे. जेणे अंगी सामर्थ्य बाणे, योगियांचे श्रीराम. जेणे संकीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे. जेणे करिता महिमा चढे, विरक्तासी श्रीराम. जेणे परमार्थ भावे, जेणे आनंद हेलावे. जेणे विरक्ती दुणावे, विवेके सहित श्रीराम. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या भोळे. जेणे भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीराम. मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पुरती. मुखी राहे सरस्वती, मधुर बोलावया श्रीराम. हे लक्षणे श्रवण कीजे, आणि सदृढ जीवी धरिजे. तरी मग विख्यात होईजे, भूमंडळी श्रीराम. विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे. विरक्ते धारिष्ठ धरावे, दमनविषयी श्रीराम. विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन. विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान, प्रगटवावे श्रीराम. विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी. विरक्ते यज्ञ करावी, विरक्ती आपली श्रीराम. विरक्ते सत्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी. विरक्ते नैराश्यता धरावी, सदृढ जीवेती श्रीराम. विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी. विरक्ते क्षमा सांभाळावी, अत्यादरेसी श्रीराम. विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा. विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण श्रीराम. विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निभवावी. विरक्ते सावडे नवेक्षावी, शरणागते श्रीराम. विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष. विरक्ते ओढावा कैपक्ष, परमार्थाचा श्रीराम. विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा. विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे. विरक्ते निश्चयाचे करावे, समाधान श्रीराम. पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे. नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग श्रीराम. हरिकीर्तने करावी, निरूपणे माधवावी.
भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने श्रीराम. बहुतास करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार. पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा श्रीराम. स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन. नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्ध असावे श्रीराम. दृढ निश्चय धरावा संसार सुखाचा करावा. विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे श्रीराम. विरक्ते असावे धीर विरक्ते असावे उदार. विरक्ते असावे तत्पर निरूपणविषयी श्रीराम. विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्ध मार्गे जावे. विरक्ते जो नवरवावे सत्कीर्तीसी श्रीराम. विरक्ते विरक्त झुंडावे विरक्ते साधू ओळखावे. विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन श्रीराम. विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटणे. विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय श्रीराम. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी. दुराशा जडून द्यावी कोणी एक विषयी श्रीराम. विरक्ते असावे अंतर्निष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट. विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे श्रीराम. विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा. विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे श्रीराम. विरक्ते एकदेशी नसावे विरक्ते सर्वाभ्यासावे. विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी श्रीराम. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान. पिंडज्ञान तत्त्वज्ञान सर्व जाणावे श्रीराम. कर्ममार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग. प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे श्रीराम. प्रेमळ स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती. विदेह स्थिती सहज स्थिती सकळ जाणावे श्रीराम. धनी लक्षमुद्रा आसने मंत्र यंत्र विधी विधाने. नाना मतांचे देखणे पाहून सांगावे श्रीराम. विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र. विरक्ते असावे विचित्र बहुगुणे श्रीराम. विरक्ते असावे विरक्त विरक्ते असावे हरिभक्त. विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे श्रीराम. विरक्ते शास्त्रे धांडोळावी विरक्ते मते विभांडावी. विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे श्रीराम. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशय छेदावा. विरक्ते आपला म्हणावा विश्वजन श्रीराम. विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधक बोधावे. विरक्ते बद्धते व्हावे मुमुक्ष निरूपणे श्रीराम. विरक्ते उत्तम गुण घ्यावे विरक्ते अवगुण त्यागावे. नाना अपाय भंगावे विवेक बळे श्रीराम. ऐसी हे उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्र मने. याचा अवेर न करणे विरक्त पुरुषे श्रीराम. इतके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितके घ्यावे. श्रोती उदासन करावे बहु बोलिलो म्हणून श्रीराम. परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे भाष्कळता. तेणे त्यास पडत मूर्खता येवो पाहे श्रीराम. त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण. बोलिले असे सावधान होऊ नये का श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. विरक्त लक्षण काल आपण पाहिलं सद्विद्या निरूपण. सद्विद्या जर आपल्या अंगी मांडली तर विरक्तीकडे माणूस झुकायला लागतो. आता हे कसं त्याचं विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे. मुळामध्ये मनुष्याला मुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी आपल्या दृष्टीने सगळ्यात सोपे मार्ग दोन आहेत. एक भक्ती मार्ग आणि दुसरा ज्ञानमार्ग.
ज्ञानमार्ग सोपा असला तरी अवघड आहे, भक्तिमार्गसुद्धा सोपा असला तरी अवघड आहे. भक्ती सोळावरची पोळी म्हणतात ना, कारण खूप कठीण आहे ते. भक्ती मार्गाने जाणं खूप कठीण आहे, जबाबदारी आपल्यावर खूप येते. आणि ज्ञानमार्ग जे आहे तर ज्ञानमार्ग अजून अवघड आहे. कारण ज्ञानमार्गामध्ये मी असताना, मी सगळं कमवलेलं असताना, मी सगळं मिळवलेलं असताना मी काहीच मिळवलेलं नाही हा विचार मनामध्ये बाळगणं हा ज्ञानमार्ग आहे. जे जे मला दिसतं ते आहे, ते माझ्याशी निगडीत आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, पण ते सगळं दृश्य आहे म्हणून ते नाशिवंत आहे, हे ज्याला समजतं तो ज्ञानमार्गी आहे. माझा संसार 40 वर्षाचा झाला. 40 वर्षाच्या नंतर केव्हाही माझी बायको जाऊ शकते, केव्हाही मी जाऊ शकतो. आणि हे मनात ठेवून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावे, या मार्गाने जर माझं मार्गक्रमण असेल तर माझा ज्ञानमार्ग आहे. याप्रमाणे भगवंताची प्राप्ती मला व्हावी असं मला वाटत असेल तर या संसारात असूनसुद्धा मी भक्तिमार्गी होऊ शकतो. आणि त्याच्या उलट मी देह आहे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी देह आहे, देहबुद्धी जी आहे ती माझ्या ठिकाणी दृढ असेल तर मी भक्तिमार्गापासून, ज्ञानमार्गापासून किंबहुना परमेश्वरापासून अनेक कोस दूर असतो. म्हणून एक इंग्रजी म्हण आहे, चिंचोळकर नेहमी त्याचं उदाहरण सांगतात की निअरर द क्राइस्ट, निअर द चर्च, निअरर द चर्च, फार्दर द क्राइस्ट. M.B. जोशींच्या लक्षात आलं. निअरर द चर्च, फार्दर द क्राइस्ट. जो चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जितक्या जवळ असतो तितका तो येशू ख्रिस्तापासून दूर असतो. हा चांगला आहे बरं. हे इंग्रजी म्हण आहे म्हणा, पण त्याचा उपयोग आपल्याला नेहमी येतो. पंढरपूरला गेलं की पहिल्यांदा येतो, इतर मंदिर दूर, आधी पंढरपूरला गेला. एखाद्या वेळेस इथेसुद्धा आला असेल तुम्हाला की भगवंताच्या जितक्या जवळ माणूस असतो तितका तो त्याच्यापासून दूर असतो. म्हणून मी नेहमी सांगतो पंढरपूरला गेल्यानंतर 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं. एक तर पांडुरंग, नंतर पुंडलिक आणि चंद्रभागा. ह्या 3ही गोष्टी सोडून 4थ्या गोष्टीकडे लक्ष गेलं की तुमची देहबुद्धी वाढते, तुमच्यामध्ये रजोगुण येतो, तुमच्यामध्ये तमोगुण येतो आणि त्याचं प्रत्यय आपल्याला दिसतं. साधी गोष्ट आहे. फुलांचा हार घेतला, कुंकू घेतलं, त्याच्यामध्ये किती किलो काय कसा भाव केला ते देतात. दिल्यानंतर आपण तिथे नेऊन देतो, घरी नेल्यानंतर पुन्हा ते कुंकू लावतो, त्याचं रिॲक्शन सुरू होते आहे ना. हे नसतं घेतलं तर बरं झालं असं वाटतं. फुलं जे आहेत ते सगळे आपण 10 रुपये दिले पण फुलं चांगले नाही मिळाले, हे सगळं मनामध्ये येतं. म्हणून अक्का काय म्हणायचं की परमार्थाची खरी गरज ही फक्त बायकांना आहे ना. बरोबर त्यांचं. कारण पांडुरंगासमोर गेलं तर आता मला दर्शन घ्यायचं असेल तर पांडुरंग मला दिसतच नाही, कारण समोर जी बाई उभी आहे ती तिच्या त्या बटव्यामध्ये कुंकू कुठे आहे, हळद कुठे आहे, ओटीचं कुठे आहे, हे सगळं पाहत त्या पांडुरंगासमोर इतक्या वेळ थांबते की येणाऱ्या माणसाचं दर्शन होतच नाही. म्हणून अक्का म्हणायचं महिलांना जास्त गरज आहे. आणि म्हणून पत्रद्वारा दासबोध अभ्यासमध्ये सगळ्यात जास्त संख्या जी आहे, बहुसंख्या जी आहे ते महिला वर्ग आहे. याचं कारण अक्काने सांगून ठेवलं. अगदी बरोबर आहे, ते अगदी खरं आहे. माणसांना ती गरज नसते. माणूस मंदिरात जायचं म्हणजे चप्पल काढले की आत जाईल, डोकं ठेवलं की बाहेर येईल, अगदी काही सेकंदाचाच वेळ. पण बाई जेव्हा आत जाईल तेव्हा बरोबर तिची बाई असेल तिच्याशी इथपर्यंत मी कसे आले हे सांगत भगवंतापर्यंत जाईल. आणि तिथून मागे पलटल्यानंतर अगं बाई माझं ते कुंकाची डब्बीच तिथे राहिली असं ती परत जाईल. आणि ती इतक्या मोठ्याने बोलेल की त्या ठिकाणी जो भक्तिभावाने बसलेला साधक असेल त्यालासुद्धा डिस्टर्ब होईल. आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या विचारांनी इतरांच्या ठिकाणची शांतता जर भंग पावत असेल तर ते दर्शन आपल्याला पुण्यप्रद होणार नाही, किंबहुना त्याचं पाप आपल्याला लागेल. हे लक्षात घ्यावं. म्हणून मी काल जसं म्हटलं होतं तसं भगवंताच्या ठिकाणी मंदिरात गेल्यानंतर कमीत कमी बोलावं. हे जरी आपण पाळलं तरी आपल्याला दासबोध समजला असं म्हणता येईल. 7:30चा कार्यक्रम आहे, 7:30ला आपण नाही आलो तर आपल्याला दासबोध समजला नाही. 12चा कार्यक्रम संपत असेल, 12च्या नंतर जर उशीर झाला तर आयोजकांना दासबोध समजला नाही. म्हणून कोणाला दासबोध समजला नाही असं जर आपल्याला करायचं असेल किंवा कोणाचं काय चुकलं हे जर माणसाला समजायचं असेल तर काय खरं आहे हे आधी आपल्याला समजलं पाहिजे ना. शिक्षक आहे, मुलाने पेपर लिहिले तर त्याचं काय चुकलं हे समजण्यासाठी मला ती बुद्धी असली पाहिजे. म्हणजे मला आधी दासबोध समजला पाहिजे, तेव्हा दुसऱ्याच्या वागणुकीतली काय चूक आहे हे माझ्या लक्षात येईल. पण दुसऱ्याची चूक मात्र मी चूकपरतेने सांगत जाईल, पण माझी चूक मात्र मी तशीच ठेवेल आणि मी माझ्या मनाप्रमाणे वागेल आणि मोठमोठ्याने जय जय रघुवीर समर्थ घोष करेल. त्याचा उपयोग काही होणार नाही,
कारण स्वतः कोरडे पाषाण. म्हणून विरक्ताच्या ठिकाणी ही लक्षणं अगत्याने असली पाहिजे आणि ती असतील तरच त्याला काही सन्मार्ग लाभेल. म्हणून विरक्त लक्षणामध्ये सांगताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. एक तर मी देह आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आत्मा आहे. मी देह आहे. जन्मल्यापासून ही देहबुद्धी माणसाच्या ठिकाणी चिकटलेली असते. आपण आपल्या मुलाचं कौतुक करतो, नातवाचं कौतुक करतो. पहा आता तो 6 महिन्याचा झाला, आता त्याला त्याची वस्तू समजते. त्याचा बॉल कोणी घेतला की तो लगेच रडतो, माझा बॉल घेतला. म्हणजे आता आपला नातू देहबुद्धीमध्ये अडकत आहे हे पाहून आजोबाजीला आनंद होतो की नाही? पहा, आध्यात्मिक असतील तर अर्थात, नाही तर आनंदच आहे खरं म्हणजे संसारात. पण त्याला त्याची वस्तू घेतलेली अजिबात आवडत नाही. आता तो किती महिन्याचा? 6 महिन्याचा. आता ही अजिबात आवडत नाही ही गोष्ट कशाची? ही देहबुद्धीची. म्हणजे आता देहबुद्धी माझ्या नातवाच्या ठिकाणी चिकटली हे अभिमानाने आजोबाजी सांगतात आहे ना. मग आता हे आपण सांगावं का नाही? ती त्याची देहबुद्धी वाढत असेल तर ती वाढणार नाही याची काळजी आपण घ्यावी का त्या मुलाने घ्यावी? तो तर लहान, त्याला काही समजत नाही. आपल्याला समजतं आपली देहबुद्धी कुठे वाढते आणि कुठे कमी होते आणि ती कशी कमी करावी. देहबुद्धी हे ज्ञानशास्त्र हे खुडावी. विवेक येते वस्तूची भेटी घ्यावी. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. म्हणून ज्याच्या ठिकाणी देहबुद्धी आहे तो प्रपंचामध्ये आहे आणि ज्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे तो परमार्थामध्ये दृढपणे आहे. म्हणून देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी. याचं काय कारण आणि कसं करायचे? देहबुद्धीचं आत्मबुद्धी करायची असेल तर एक गोष्ट आहे, देह मी आणि माझी आईची आठवण विसरले जायचे अंतःकरण तो संन्यासी जाणं निरंतर. माऊलींची ओवी आहे, मी आणि माझी आईची आठवण. आता मी देह आहे तो पण मी आहेच, देह आहे तो पण माझं आहे. पण मी आणि माझं याच्या बाहेर येऊन माणसाने जर साक्षीत्व भावाने त्या गोष्टीकडे पाहिलं तर माणूस त्या ठिकाणी चिकटून राहणार नाही. आपलं मन त्या ठिकाणी आसक्त होणार नाही. म्हणून जे आपल्याला दिसतं त्यातली आपली जी बुद्धी आहे, ती आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी वळवायची म्हणजे आत्मबुद्धीकडे जाणं. म्हणून मी नेहमी सांगतो पत्रधाराचा अद्भुत अभ्यास किंवा अद्भुताचा अभ्यास म्हणजे हा सर्टिफिकेट कोर्स इन इंटेरियर डेकोरेशन आहे. सर्टिफिकेट कोर्स इन इंटिरियर डेकोरेशन आहे ना. इंटेरियर डेकोरेशन आत्म आहे, अंतरंग सुधार. वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचं जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कुणीतरी शोधित आहे. वरवरचं दिसणं हे तात्काळ टिकणारं नाही, काही क्षणापुरतं आहे. पण अंतरंगाचं जे दिसणं आहे ते खरं असणं आहे. आणि आपण असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतो, तो प्रपंच आहे. म्हणून मुळामध्ये आपण कसं असावं हे समजायचं असेल तर हे सगळे अध्यात्माचे साधन आहे. आणि असा जो विरक्त पुरुष असेल त्याच्या ठिकाणी हे गुण येण्यासाठी मनाच्या श्लोकामध्ये आपण सुरुवातीलाच म्हणतो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून जावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. भक्तिपंथ गमोपंथ या गमोपंथ अनंत या राघवाचा. या सगळ्याचा अर्थ एकच की भक्तिपंथावर जायचं असेल तर मला काय करावं लागेल की माझं जे लक्ष प्रपंचाकडे आहे ते मला परमार्थ मार्गाकडे लावलं पाहिजे. म्हणून भक्ती मार्ग म्हणजे भगवंताकडे आपलं प्रेम वळवणं. भक्ती मार्ग म्हणजे मी संसारात गुंतलेला आहे आणि तो गुंतलेला असायला काही हरकत नाही. माऊलींचा हरिपाठातला पहिलाच अभंग आहे, असोनी संसारी जिव्हे वेगो करी, वेदशास्त्र उभारी पायास. संसारामध्ये असायला काही हरकत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात की नाव जे आहे, होडी जी आहे ती त्या समुद्रामध्ये असते. समुद्राचं पाणी त्या होडीच्या बाहेर आहे आणि जोपर्यंत ते बाहेर आहे तोपर्यंत ती छान सेफ आहे. पण ते पाणी जर त्याच्यामध्ये गेलं तर ती बोट जी आहे ती बुडणार आहे. तसं मी संसारामध्ये असावं पण संसार माझ्यामध्ये नसावा. मी नोकरीमध्ये असावं पण नोकरी माझ्यामध्ये नसावी. मी प्राध्यापक होतो तेव्हा मी असं करत होतो तसं करत होतो असं हे जर आपल्याला 70-80 वर्षापर्यंत आठवत असेल तर त्याला म्हणायचं की ती नोकरी माझ्यामध्ये आहे. मी नोकरीत होतो हे खरं आहे पण आता ती नोकरीसुद्धा माझ्यामध्ये. रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर आहे. आता रिटायर झाल्यावर सगळे पेन्शनर्स असतात.
तुम्ही डेप्युटी कलेक्टर असा काय चपराशी असा सगळे पेन्शनर आहेत. सब घोडे 12%, त्याला म्हणायचं पेन्शनर. त्यामुळे तुम्ही काय होता याला महत्त्व नाही. सांगे वडिलांची कीर्ती तू एक बोल, तू काय होता नाही. आता ज्येष्ठ नागरिकाच्या लाईनीमध्ये आहे, आता दासबोधाच्या लाईनीमध्ये असेल तर श्रेष्ठ नागरिक होशील, आणि नसेल तर मग पुन्हा ज्येष्ठच राहशील. म्हणून ही विरक्ताची लक्षणं आपल्याकडे यावी. आणि दुसरा म्हणजे ज्ञानमार्ग आहे. आता ज्ञानमार्ग अवघड आहे. ज्ञानमार्गामध्ये जे जे आपल्याला दिसतं, जे जे आपल्या भोवती आहे ते सगळं दृश्य आहे आणि ते नाशिवंत आहे. हा म्हणजे ज्ञानमार्ग. आणि ह्या विवेकाचा वापर केला, विवेक जर आपल्याजवळ असेल तर हे सगळं जे दिसतं ते दृश्य आहे, नाशिवंत आहे, हे पटण्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे. म्हणून दृश्य नाशिवंत आहे हे पटणं म्हणजे ज्ञानमार्ग. मग मी एक आत्मा आहे म्हणजेच विद्या, आणि मी देह आहे म्हणजे अविद्या. साधा अविद्या म्हणजे काय, तर मी देह आहे, मी आणि माझं हे ज्याला चिकटून बसलेला आहे तो देहबुद्धीचा माणूस आहे, त्याच्या ठिकाणी अविद्या आहे. आणि म्हणून आता समर्थ आपल्याला विरक्ताची लक्षणं या ठिकाणी सांगतात. काही काही लक्षणं आपल्याला पाहिजे, दिल्या वेळामध्ये संपायचं आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आता विरक्तीची हे जे गुण आहेत, विरक्तीची लक्षणं जे ती आपल्यामध्ये असेल तर काय होईल की जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करता महिमा चढे विरक्तासी. आपली महिमा, आपली कीर्ती जी आहे ती वाढते. कशामुळे, माझ्या ठिकाणी जर विरक्ताची लक्षणं असतील तर. आणि नसतील तर मग काय, प्रवचनाला आपण जातो तेव्हा आम्हाला नारळ देतात. प्रत्येकाला कमीत कमी नारळ तरी देतात. श्रीफळ म्हणा, नारळ म्हणलेलं आमच्या कौलगीकरांना आवडत नाही. दुकानात ते श्रीफळ म्हणतील तर त्यांना कोणी नारळ विकत देणार नाही. लक्षात घ्या. तर हे जे नारळ असतं, मी नारळच म्हणतो, श्रीफळ म्हणत नाही. नारळ आपल्याला देतात, ते दिल्यानंतर माझी सवय ते नारळ दिले की घालून पाहिजे. कशासाठी, पाणी आहे. आता तुम्ही सांगा, त्याच्यात पाणी असेल तर आपल्याला आनंद वाटतो ना, आणि पाणी नसेल तर आनंद वाटतं का, नाही वाटत, बरोबर. आता पाणी असताना आनंद वाटणं हे देहबुद्धीचे लक्षण आहे. पहा, म्हणजे साधी गोष्ट आहे, आपला नेहमीचा अनुभव आहे. पाणी असताना आनंद वाटणं हे देहबुद्धीचे लक्षण आहे. आणि पाणी नाही, ते अगदी कोरडं आहे, तेव्हा आनंद वाटणं हे आत्मबुद्धीचे लक्षण आहे. म्हणजे घटना साधी आहे, पण ती आपल्याला करी सुख संवाद जो गोमाचा, जगी धन्यत्व दास सर्वोत्तमाचा, इथपर्यंत ह्या साध्या हे नारळ आपल्याला घेऊन जातं. आता पाणी असणं म्हणजे काय, नारळ जेव्हा तयार होतं आतमध्ये टोटली पाणीच असतं सगळं, त्याच्यामध्ये हळूहळू खोबरं सगळीकडे चिकटायला लागतं आणि मध्ये पाणी असतं. आता ओला नारळ जेव्हा असतो तेव्हा पाणी आपल्याला काढून घेता येतं, पण खोबरं जे आहे त्या कवटीला चिकटलेलं असतं. आता हे जे चिकटणं आहे ते म्हणजे आपली देहबुद्धी आहे, ही आपली आसक्ती आहे. तर ही आसक्ती आपली जावी म्हणून वक्त्याला ओलं नारळ देतात. आता ते संयोजकाच्या लक्षात असेल तर ते ठीक आहे, नाही तर योगायोगाने दिलं म्हणून ते कोरडं आहे किंवा ते वाळलेलं आहे. म्हणजे याच्या ठिकाणी अजून देहबुद्धी आहे, ती जावी म्हणून ओलं नारळ मला मिळतं असा मी त्याचा अर्थ घेतो. आणि कोरडं नारळ दिलं तर आता आपली साधना पूर्णच व्यवस्थित चालू आहे, साधन मार्गावर आपला जे मार्गक्रमण ते व्यवस्थित आहे, याचं सूचक हे ते कोरडं नारळ आहे. तर साधं नारळ जर आपल्याला एवढे शिकवत आहे तर मनुष्य सांगावे काय गुण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. आणि एकनाथ महाराज म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाणा, गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. या अर्थाने जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपलं गुरुतत्व आहे. प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव मात्र हे आपल्याला गुरुच्या ठिकाणी दिसेल, त्यामध्ये आपल्याला गुरुतत्व दिसेल. जेवढं आपल्या सद्गुरूंमध्ये दिसेल तेच आपल्याला सगळीकडे नटलेलं हे दिसेल. पण हा भाव कोणाचा असेल की ज्याच्या ठिकाणी विरक्ती असेल. तर ही विरक्ती आपल्यामध्ये येण्यासाठी हे गुण असले पाहिजे, आणि ते असतील तर जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्ष सैल. म्हणजे भाग्य आपले उदयाला येतं आणि मोक्ष जेव्हा तो सुद्धा मोक्ष आपल्याला सहजपणे मोक्ष हाती येतो. पुढे म्हणतात, हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे, तरी मग विख्यात होईजे भूमंडळी. आपले सगळे संतांचे चरित्र, फक्त संतच आहे असं नाही म्हणत मी, पण जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या पदवीपर्यंत गेलेले आहेत त्यांच्या ठिकाणी ही सगळी लक्षणं आहेत. सहज एक उदाहरण सांगतो. रतन टाटा आणि दिलीप कुमार यांचा प्रवास
ऐकलं पण असेल आपण, पण ज्याने ऐकलं माहीत असेल सोडून द्यावं. पण काय आपल्याला काय नाही, वेळ जाईल त्याच्यामुळे. दोघांचा प्रवास आहे. दिलीप कुमारने आपल्या सिनेमाचे काही CD त्यांना दिल्या. तुम्ही मला ओळखला नाही का? दिलीप कुमारला असं वाटलं की विमानात गेल्यावर आता प्रत्येकजण उठून उभं राहील, अरे दिलीप कुमार आहे काय, कोणीच उभं राहिलं नाही. रतन टाटाच्या जवळ जाऊन बसेल तर टाटाने याच्याकडे पाहिलं पण नाही. कशाला पाहतील, त्यांना माहीतच नाही हा कोण आहे. मग आता यानं आपल्यालाच असं वाटतं की आपली ओळख लोकांना करून द्या. तुम्हाला माहीत नाही का मी सखोलाचा अभ्यास आहे? तुम्हाला माहीत नाही का माझं दासबोध झालेला आहे? तुम्हाला माहीत नाही का दरवर्षी मी 17 वर्षापासून 18 वर्षापासून शिबिरात येतो आणि तरी तुम्ही मला ओळखत नाही? म्हणजे आपली ओळख आपण दुसऱ्याला करून देत असताना हा सगळा अहंकार आपल्याबरोबर असतो. दिलीप कुमारने तेच काम केलं जे आपण करतो, मी करतो. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात की मी दिलीप कुमार, माझा हा सिनेमा नया दौर वगैरे कुठल्या सिनेमाची नावं सांगितली, त्याला काहीच माहीत नाही रतन टाटा. ते म्हणतात ठीक आहे, माझे कॅसेट आहे, मी CD देतो, तुम्ही आरामात पहा, नंतर मला परत करा, नाही केले तरी चालेल. प्रवास संपला. हे उतरले दोघे आपापल्या कामात. पुन्हा योगायोगाने काही वर्षांतर पुन्हा दोघांची भेट होती, विमानामध्ये भेट होती. आता दिलीप कुमारच्या डोक्यात आहे हाच रतन टाटा, याला आपण सगळ्या CD. आता त्याचा रिस्पॉन्स काय आपल्याला समजलं पाहिजे ना. माझी ॲक्टिंग खूप छान होती असं यांनी म्हटलं तर मला समाधान मिळेल. माझं प्रवचन छान होतं असं तुम्ही म्हटलं तर मला समाधान. नाही म्हटलं तर काय समाधान? ओळख्याचं समाधान. शब्द ठरलेले असं बरं का सगळे. तर तसं त्यांनी म्हटल्याबरोबर तो रतन टाटा नाही, आपकी CD है मेरे पास. पुन्हा CD काढल्यानं त्याला देऊन टाकले. सिनेमे कसे वाटले? नाही, मला वेळच नाही मिळाला ते पाहण्यासाठी. मला वेळच नाही मिळाला, कारण यांनी आपल्या उद्योगामध्ये सावध, साक्षेपी आणि दक्ष तयास तात्काळाचे मोक्ष. सावध आणि साक्षेपी असे रतन टाटा असल्यामुळे ते आज उद्योग क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवू शकले. आणि दिलीप कुमार वगैरे हे तर आता कालचं उदाहरण, शशी कपूर गेला, शाळेमधले आमचे जे मित्रमंडळींचा ग्रुप आहे, किती लोकांनी श्रद्धांजली वाहिली त्या शशी कपूरला. म्हणजे माणसाची निष्ठा कुठे असते, देहबुद्धी कुठपर्यंत जाते हे याच्यावर लक्षात येतं. पण आपण म्हणतो असं व्हायचं सगळे गेले परंतु एकचे राहिले आहे ना, समज आहे आपल्याकडे. आता असे सगळेच जाणार आहे. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे आपल्याला सगळं पाठ असतं, पण जेव्हा आपल्यावर येतं ना तेव्हा हे सगळं विसरतो माणूस. आणि ते विसरू नये म्हणून नामस्मरण, ते विसरू नये म्हणून सगळं आजामाळ्याची कथा आहे, ते विसरू नये म्हणून आहे. कारण ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. शेवटी आपल्याला ते नाम आलं पाहिजे, म्हणून ते नाम अखंडपणे आपल्या जीवेवर असावं. म्हणून विरक्ताच्या ठिकाणी जी लक्षणं आहेत त्यामध्ये हे सुद्धा आलेलं आहे. पहा, विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ठ धरावे दमनाविषयी, विरक्ते राखावे साधन. विरक्त पुरुषाने साधन जे आहे ते आपण राखलं पाहिजे. म्हणजे गुणी प्रीती राखे क्रमू साधनांचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमा. गुणी प्रीती राखे, गुणी प्रीती राखे क्रमू साधन. म्हणजे साधे काय, गुणावर प्रीती आहे आणि साधनेवर पण प्रीती आहे. गुण म्हणजे या सगळ्या सगुण जे माझ्यासमोर आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे, आणि माझी जी साधना आहे भगवंताच्या प्राप्तीची, ती साधना पण मी निष्ठेने पूर्ण करत आहे. समर्थांना 5व्या वर्षी आणि 8व्या वर्षी दर्शन झालं. वासुदेवानंद सरस्वती दत्त सांगितलं सेवा करत होते. मी जो आहे ब्रह्मानंद महाराज, ते काल उदाहरण सांगितलं, व्यंकटापूरचं जो बालाजी आहे तो बालाजी त्यांना दृष्टांत देत होता आणि त्याप्रमाणे ब्रह्मानंद महाराज वागत होते. ही सगळे संत मंडळी जे आहेत ते कोणाच्या तरी अधिष्ठानाच्या खाली वावरतात आणि किंबहुना त्यांच्यामुळेच हे सगळं त्यांचा या लौकिकातला खेळ सुरू असतो. म्हणून आपण त्याला चरित्र म्हणतो, त्याला कथा लीला म्हणतो आपण. त्याला खरा शब्द लीला आहे, भगवंताची लीला, संतांची लीला, चरित्र लीलामृत हे जे नाव असतं ते त्यामुळे आहे. म्हणून विरक्ताने काय करावं, ते विरक्ते अध्यात्म वाढवावे. अध्यात्म वाढवावे म्हणजे काय, की जो बद्ध अवस्थेला आहे त्याच्यामध्ये मुमुक्षुता जागृत करणे. एकदा त्याची ती जागृती झाली की मग तोच विचारणार आहे, आता मी आत्तापर्यंत झोपलो होतो, आता मला जाग आली. आता जाग आल्यानंतर बाहेर काहीतरी सुंदर दिसते असं वाटल्याबरोबर माणूस त्या आपल्या खोलीच्या बाहेर येईल आणि बाहेरचा निसर्ग पाहिल, त्यातनं त्याला आनंद मिळेल. हे जसं आहे तसं जो संसारात गुरफटलेला आहे त्याला मी गुरफटलो आहे याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे, आणि तेही विरक्त पुरुषाने करून दिली पाहिजे. आणि विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ठ धरावे दमनविषयी, आणि विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे. विरक्ते लावावे भजन म्हणजे भजन मार्गाला विरक्ताने इतरांना लावलं पाहिजे. आणि इतरांना जर सगळं लावायचं असेल तर आपण केलं पाहिजे ना. पुढे अजून एक ओवी येते या ठिकाणी,
विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नैराश्यता धरावी, सदृढ जीवेसी. काही काही ओळी आपण सोडून देऊया, कारण का ते आपल्या वेळामध्ये जमलं पाहिजे. पर्वे करावे आचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग. विरक्ताने काय काय करावं ते. पर्वे करावे आचाटे म्हणजे पर्व म्हणजे एखादा उत्सव, एखादा कार्यक्रम जो आहे ते विरक्त पुरुषाने अगत्याने ते केला पाहिजे. आणि तो कसा करावा त्याचं उदाहरण देतात. आणि विरक्त असे कोण आहे की ज्याने असं केलेलं आहे? विरक्ताने सगळ्यांना भक्ती मार्गाला लावावं, विरक्ताने सगळ्यांना नामस्मरणाला लावावं. असे कोण आहे आजच्या काळामध्ये? मागे मी दिल्लीला गेलो होतो नोकरीत असताना, तर तिथले आपल्या अभ्यासाचे जे आहेत त्या मंगलाताई कवठेकर दिल्लीमध्ये आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका आहेत. तिथे गेल्यानंतर आता तो काळ पहा, म्हणजे पोस्टावर किती भरोसा होता पत्रद्वारा जागवत अभ्यासाचा. याचं उदाहरण, मी सोमवारी पोचलो, सोमवारी मी केळकरांना पत्र लिहिलं की मी आता इथे आहे आणि महिनाभर दिल्लीमध्ये आहे, हा माझा पत्ता आहे, दिल्लीमध्ये आपल्या अभ्यासासाठी समीक्षा कोणी असतील तर त्यांचं नाव मला कळवा. सोमवारी मी पत्र टाकलं दिल्लीमध्ये, बुधवारी केळकरांना मिळालं, गुरुवारमध्ये गेला, शुक्रवारी मला उत्तर मिळालं. आणि त्यांनी लगेच पत्ता कळवला मंगलाजीत कवठेकर त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे मी जाऊन पोहोचलो, त्यांना फोन केला, फोन नंबर आला आपणच्याकडून, फोन केला. दिल्लीमधले जवळपास मराठी बोलणारी जेवढी माणसं आहेत ते जवळपास 30-40 माणसं त्यांच्या घरी एकत्र आलो आम्ही. आणि मग या एकेका पदाच्या सध्यावरती चर्चा झाली. त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की नामाचा महिमा हा लोकांना सांगण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? तर आपल्या बुद्धीप्रमाणे आपण गोंदवलेकर महाराज, पहिलं नाव गोंदवलेकर महाराजांचं येतं. मग आता त्यांना मी म्हटलं त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मानंद महाराज आहे, त्याच्यामध्ये रामानंद महाराज आहे. ही सगळी परंपरा जी आहे ती गोंदवलेकर महाराजांच्याच ह्याच्यातली आहे, सगळे समर्थ परंपरेतले आहेत. तर त्यांना जे माहीत होतं ते प्रल्हाद महाराज नाव माहीत नव्हतं, फक्त गोंदवलेकर महाराजांचं नाव माहीत. म्हणजे आता मग माझं काम आहे की प्रल्हाद महाराजांचं चरित्र जे आहे ते नामाचे नामभक्ती कशी त्यांनी साधली हे थोडक्यामध्ये मला ते सांगता आलं पाहिजे ना. मग विरक्ताने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे त्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता हे वरळी, दारू, मटका हे ज्या गोष्टी आहेत ना, याच्यातलं एक एक्सपर्ट प्रल्हाद महाराजांच्याकडे आला. आता तो मुंबईहून आला, महाराजांच्या समोर बसला. महाराज तुम्ही जे म्हणाल ते होईल, फक्त तुम्ही सांगा काय. तर महाराज काय म्हणे, 2-3 दिवसात तू इथे राहा, नाही तर 4 दिवस राहा. महाराज म्हणाले तुला सगळं तुझ्या मनाप्रमाणे म्हणते. आता याच्या डोक्यामध्ये ते महाराजांनी काय सांगितलं 2-3 किंवा जास्तीत जास्त 4 दिवस राहा. याला असं वाटलं की महाराजांनी आता याकडे सांगितले आपण पहा ना. म्हणजे सन्मार्गाला जो नाही त्याला सन्मार्गाला लावणं हे कसं महत्त्वाचं ते याच्यावर लक्षात येईल. यांनी सांगितल्याबरोबर त्यांनी लगेच केलं आणि ते 2, 3 आणि 4 हे तिन्ही आकडे घेतले आणि त्याच्यामध्ये तो चांगला फ्लरिश होऊन गेला. आता इथपर्यंत ठीक आहे. आता त्याने विचार केला की महाराजांनी आपल्याला एवढं सांगितल्यानंतर आपल्याला एवढी संपत्ती मिळत असेल, आता त्याच्यातला सत्वगुण जर तो जागा झाला, महाराजांमुळे जर मला एवढं मिळत असेल तर महाराजांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आता त्याने असं सांगितलं की माझा पतळीचा व्यवसाय आहे मुंबईमध्ये, तर मी असं करेन की साखरखेड्याला जे कोणते कार्यक्रम होतील त्यासाठी सगळ्या पतळी जे आहे ते माझ्यातर्फे मी पाठवते. झालं. निंदगतीची वंदू लागती भक्ती मार्गाचे. पण कोणामुळे? विरक्त अशा पुरुषांमुळे. म्हणून विरक्ते पर्वे करावी यासाठी चालवावी भक्तांची छाटे. आता श्रीराम महाराज बडवाचे तिथे बडवा नावातलं असेल, मागच्या वर्षी त्यांना इथे पुरस्कार पण मिळाला श्रीराम महाराजांना. गोंदवलेकर महाराजांच्या अनुग्रही नावघाट खेडी जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचा मठ आहे, त्या मठामध्ये मी गेलो होतो. आता महाराज किती उच्च कोटीचे आहेत त्याचा एक अनुभव म्हणून मी सांगतो या ठिकाणी. जेव्हा मी गेलो, फाल्गुन होता महिना आणि वद्य सप्तमी अष्टमी होती, पंचमी झाली होती फाल्गुनातली आणि पंचमीला आपल्या तुकामाईंचा जन्मदिवस आहे. आणि तुकामाईंचा जन्मदिवस असल्यामुळे मला एक सवय आहे, जितके संतांचे जन्म आणि निर्याणाचे दिवस असतील त्या दिवसामध्ये त्यांचे चरित्र वाचायचे. म्हणून मी जातानाच ते पुस्तक नेलं होतं आणि ते माझं पूर्ण होत आलं. महाराजांकडे मी जेव्हा बसलो होतो तेव्हा मला असं वाटलं की आता महाराजांना सांगावं, कारण त्यांच्या परंपरेतले आहेत आणि तो जन्मदिवस उद्या आहे. पण मी म्हटलं तर महाराज जर सर्वव्यापी असतील म्हणतात ना, म्हणजे गुरुची पण परीक्षा शिष्याने घेतली पाहिजे.
असं मनामध्ये विचार आला म्हणून मी महाराजांचं काही बोललो नाही. म्हटलं आपण काय सांगायचं त्यांना, म्हणून मी तसंच बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा तिथे दर्शनाला गेलो तर महाराज ते तुकामाईचा फोटो लावून त्याची पूजा करत होते. म्हणजे त्यांना माहीत होतं आपल्या परंपरेतल्या सद्गुरू परगुरू यांची जयंती आज आहे आणि महाराज ती पूजा करत होते. मग मला असं वाटलं काल मी म्हणलं असतं ते बरोबर दिसलं नसतं ना. मी त्यांना आठवण करून देणं हे बरोबर नाही. संतांच्याकडे गेल्या तर मी काहीतरी विशेष आहे आणि मी त्यांना आठवण करून द्यावी हे बरोबर नाही. पण त्यांच्या ठिकाणी तो स्थायी भाव असल्यामुळे त्यांना बरोबर माहिती आहे. मग तो गुण त्यांच्यापासून जर आपण घेतला तर रोज सकाळी उठल्यानंतर आधी मी पंचांग पाहतो. रोज सकाळी उठल्यानंतर ही सगळी जी यादी आहे ती माझ्याकडे असते. रघुवीर समर्थ मासिकामध्ये जेवढ्या पुण्यतिथी आणि जन्मतिथी दिलेल्या आहेत त्या सगळ्या मी पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि कशामुळे हा सगळा अभ्यास झाला आणि सकाळी उठलं की मी माझ्या बायकोला सांगतो आज आमची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे तो नैवेद्य वेगळा त्या ठिकाणी होतो. त्यांचं स्मरण होतं आणि व्हॉट्सॲपवर 3-4 दिवसामध्ये त्या संतांचं पूर्ण चरित्र थोडक्यामध्ये दिलेलं जातं. आता याचा उपयोग मला प्रत्येक ठिकाणी होतो. आउट ऑफ वे जाऊन सगळं सांगत आहे मी, पण तरी काही हरकत नाही. याचा उपयोग जर तुम्ही करत असाल तर माझं सांगणं काम आहे. तर हे जे आपण पाठवतो व्हॉट्सॲपवर ते सगळे कॉपी करून पेस्ट करा आणि त्याचा ईमेल करा. ईमेल केल्यामुळे आता ह्याच्यातसुद्धा माझा तो ईमेल आहे. नानासाहेब देवाचं जे चरित्र मला नंतर सांगायचं ते सुद्धा याच्यामध्ये काल रात्री मी वाचलं. मग याचा उपयोग होतो आपल्याला या स्मार्टफोनचा. पण चांगल्या दृष्टीने केला तर उपयोग आहे. अन्यथा व्हिडिओ पाहता किती आपलं आयुष्य व्यर्थ जातं. म्हणून त्याचा उपयोग करावा. मग या श्रीराम महाराजांचं अजून एक काय परवे करावे यासाठी 13 दिवसामध्ये 13 कोटी रामनाम जप ते करतात आणि वर्षभराचा त्यांचा प्रोग्राम असतो. आता 2018 येईल ना तर 18चं एक पत्रक पूर्णपणे तुम्हाला मिळेल. 18मध्ये कुठे कुठे त्यांचे कार्यक्रम आहेत आणि बरोबर ते 13 कोटी आमच्याकडे ते 13 दिवसात करायचं होतं. तर महाराज असं म्हणायचे 6-7 कोटीपर्यंत आकडा गेला होता. महाराज म्हणे 13 काय 17 कोटी पण होऊन जाईल म्हणे. आणि बरोबर 17 कोटी झाले आमच्या 13 दिवसात. एका ठिकाणी 21 कोटीपर्यंत जप झाला. आता आपण असा विचार करा हे असं कसं होत असेल. आता हे महाराज आता आपण पाहिलेले आहेत, आता आहेत. आता मी म्हटलं असं समर्थांच्या संप्रदायात कोणी आहे का? कारण हे तर झालं पण आपल्याला तिकडून एक काहीतरी पाहिजे ना कन्फर्मेशन. यादव स्वामी म्हणून होते, कोयाचं मठ आहे. यादव स्वामी मठपती हे जाणार त्याचे 10 दिवस आधी त्यांनी सांगितलं की आपल्याला 13 कोटीचा जप करायचा. तिथला जो मारुती आहे त्या मारुतीसमोर जप झाला. 13 कोटीचा जप हा 5 दिवसातच झाला. 13 कोटी 5 दिवसात. तर माझा विषय स्टॅटिस्टिक्स असल्यामुळे मी विचार केला की 13 कोटीचा 5 दिवसात झाला तर पर डे किती असेल, पर डे एवढा जप करायचं, किती माणसं बसले असतील या ठिकाणी. असं सगळं विचार केल्यानंतर मग लक्षात येतं की त्या ठिकाणी ती सत्ता आहे, तो मारुती आजही जागृत मारुती आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून त्याचं कारण काय, हे सगळं का घडतं बरेच त्यांच्या ठिकाणी. कारण पुढची उभी आहे स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्यनेम पवित्रपणं अंतर्शुद्ध असावे. विरक्त पुरुषाच्या ठिकाणी या गोष्टी आग्रहाने असल्या पाहिजे. आता आपण विरक्त आहोत का हे पाहायचं असेल तर स्नान सगळेच करतो, संध्या काही जण करतात, जप काही जण करतात. पण माऊलीची ओवी लक्षात ठेवा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थेब्रमी. हरिपाठ पाठ असेल तरी पण ही ओवी लक्षात ठेवा. कारण चित्त नाही नामी तरी ते वर्त, हे लक्षात. म्हणजे जप आपण करतो, बँकेमध्ये पैसे टाकतो, 10 लाख रुपये टाकले, पहिल्या दिवशीच 1 लाखाचा एक चेक देऊन टाकला, तो आता लक्षात नाही. दुसऱ्या दिवशी काहीतरी झालं, काही काम झालं की तिथे 1.5 लाख दिले. आता शेवटी ते बॅलन्स किती राहिलं हे लक्षात तर राहायला पाहिजे ना. आजचा जप झाल्याबरोबर काही असो तेव्हा उद्या माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू आहे, तो बरोबर मुंबईत पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचेल तेव्हा गाड्या सगळी चालू असल्या पाहिजे, पाऊस आला नाही पाहिजे. असं करत करत आपला जप चालू आहे. तो जप आपला भरला ती शाळेमध्ये आपल्याला होतं बा, एका नळाने 1 तोटी त्या हौदामध्ये, तो हौद इतक्या वेळात भरतो, त्याला 3 तोटे आहेत. तर आपला हौद भरण्याचं 1च तोटी आहे आणि तो हौद रिकामा होण्याचे 100 तोटे आहेत. आणि आपला जप चालू असतो आणि आपण म्हणतो की आपलं पुण्य आता पदरी पडत असेल, पण पुन्हा जाऊन पाहिलं तर त्या हौदामध्ये पाणीच नसतं. आपल्या नामाने अकाउंटवर काही जमा नाही झाला आणि खर्च दिला तर मग काय होतं, तो चेक जो होतो बाउन्स होईल. आणि बाउन्स झाल्यावर काय शिक्षा आहे माहिती आहे आपल्याला, ती शिक्षा म्हणून आपण पुनर्जन्म आहे. म्हणून स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन, तीर्थयात्रा भगवत भजन हे केलं पाहिजे. तीर्थयात्रा केली पाहिजे. यामुळे मग पायी जाण्याचा आमचा जो संकल्प होता तो तेवढ्यासाठीच होता. 1893मध्ये विवेकानंदांच्या शिकागो व्याख्यानाची
जेव्हा पहिल्यांदा झालं तेव्हा 1993मध्ये पुन्हा त्याची शताब्दी म्हणून साजरी झाली. म्हणून कन्याकुमारीपर्यंत त्या वराहनगर कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत विवेकानंद केंद्राप्रमाणे त्यातर्फे अशी यात्रा निघाली. त्या यात्रेमध्ये मी 5 दिवस होतो आणि तिथून मग मी प्रेरणा घेतली 1993मध्ये की 2008मध्ये समर्थांची 4थी शताब्दी आहे, तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून हे तीर्थयात्रा भगवत भजन तीर्थयात्रा आपल्याला करायची. आता त्यावेळेस जी तीर्थयात्रा झाली विवेकानंद केंद्राची, ती गाड्या वगैरे सगळ्या होते, त्यांचं आयोजन खूप मोठं होतं. पण आम्ही आपलं पायी जायचं ठरवलं. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करू. पण त्यामध्ये एक आनंद आम्हाला मिळाला की इतक्या आपल्या संतांनी तीर्थयात्रा केल्या, पदयात्रा केल्या, पायी फिरले, त्यातनं त्यांना जे आनंद प्राप्त झाला त्याची एक झलक का असेना पण ती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. म्हणून विरक्त पुरुषाने तीर्थयात्रा भगवत भजन आणि नित्यनेम पवित्रपणा आणि अंतर्निशुद्ध असावे. नित्यनेम, आता नित्यनेम किती असावा, कसा असावा त्याचं उदाहरण सांगतो. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी त्रिकाळ संध्या करायचे. आमचे निजामाबादचे मठपती काय त्यांचं नाव दिनकर बुवा, हे आजही 3 वेळेस स्नान संध्या करतात. आणि पुन्हा त्यांचं अजून एक विशेष म्हणजे वाहतं पाणी पाहिजे. ड्रमातलं नळाचं हे चालत नाही, वाहतं पाणी पाहिजे. आणि ते नाही मिळालं तर उपाशी राहतं. म्हणजे आपला नित्यनेमध्ये आपली जे साधन आहे ती होण्यासाठी ज्या ज्या वस्तू आहेत त्या मिळाल्या तर ठीक, नाही मिळाल्या तर गेलं. ब्रह्मानंद महाराज तीर्थयात्रा सगळी केली, पण जे भगवंताचं तीर्थ आहे ते तीर्थच घ्यायचे. ज्या दिवशी उपास असेल त्या तीर्थावरच राहायचं 24 तास. आता तीर्थ आता आज मला उपास आहे म्हणून मग आता मोठ्या ग्लासमध्ये दूध दे मला, 1 सफरचंद नको, 2-4 आणून ठेव, 1 डझन केळी तर पाहिजेच होतं आपल्याला, असं म्हणून उपास नव्हता त्यांचा. जे तीर्थ हातावर आपण घेतो तेच तीर्थ घेऊन ते दिवसभर राहायचे उपास, त्याला म्हणायचं उपास. श्रीधर स्वामी, हां तेच उदाहरण. आता श्रीधर स्वामीचं नाव काढलं म्हणून एक उदाहरण सांगतो. स्वामींचे उदाहरण मला या स्वामी वंशातनं सांगितलं, प्रसाद स्वामीने सांगितलेलं आहे. प्रसाद स्वामी सांगायचे आम्ही लहान असताना स्वामी आमच्या घरी यायचे आणि स्वामी आले की आमच्या देवापाशी बसायचे, कारण आमचं घर हे त्यांच्यासाठी गुरु राहिलं. आणि ते देवापाशी बसायचे आणि स्वामींनी त्यावेळेस आठवण सांगितली की मी जेव्हा पूजा करतो, स्वामी म्हणतात, तेव्हा देवासमोर तर निर्माल्य जेव्हा काढतो तेव्हा मला पूजा करण्याला जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा जास्त वेळ ते निर्माल्य काढून ते निर्माल्य मी हातात घेतो आणि ते निर्माल्य मी त्याचा वास घेऊन आपण ते विसर्जन करायचं असतं. श्रीधर स्वामी असं म्हणतात, ते घेऊन मी ते माझ्या कानाला लावतो. आता त्याचं कारण काय तर त्यांनी सांगितलं की ते म्हणायचे की रामा तुझ्यासमोर मी तर काही इथे 10-15 मिनटं, अर्धा तास, 1 तास असेल, पण ही जी फुलं तुझ्याबरोबर 24 तास, तर 24 तास राहणारी फुलं, त्यांना तू काहीतरी सांगितलं आणि त्यांनी काय सांगितलं ते तू मला सांग. तर अशा भावनेने आपली पूजा होती का? लोग कहते भगवान आते नहीं, शबरी की तरह तुम खिलाते नहीं. तर आपलं अनुष्ठान, आपली साधना तशी होत नाही. म्हणून दासबोध पारायण एकानंतर एक करावं. जाया तो पंढरी होय वार करी. कसं एकदा पंढरीला जाय नाही तू पांडुरंगाची एकरूप होऊन जा. पण आपल्याला ते जमत नाही. दासबोधामध्ये आपण जे शेवटच्या ओव्या म्हणतो, झाले साधनांचे फळ, तो एक स्वतंत्र विषय आहे. ती दासबोधाची फलश्रुती आहे म्हणा, ती दासबोधातलं पसायनदान आहे म्हणा. पुन्हा केव्हा तरी वेळ म्हणा त्याच्यावर बोलू आपण. ते बोलण्यासाठी एकच कारण आहे, चिंचोळकरांचं जे पुस्तक आहे दैनंदिन जीवनात दासबोध, त्याच्यामध्ये शेवटचं चॅप्टर त्याच्यामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. या 12 ओव्यांचं वर्गीकरण 3 भागात केलं आहे. पहिल्या 4 ओव्या, दुसऱ्या 4 ओव्या, तिसऱ्या 4 ओव्या. पहिल्या 4 ओव्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर शेवटच्या 4 ओव्या, आणि नाही असतील तर मधल्या 4 ओव्या. आपले सगळ्यांचं नाहीच उत्तर असतं. झाले साधनांचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आहे का कोणाचं हो उत्तर? मला नाही आठवत कोणाचं असेल. आणि म्हणून साधके पाहावे सावकाश विवर्ता, म्हणून आपल्यासाठी पारायण आहे. दासनामीचं असेल, तुकाराम गाथेचं असेल, ज्ञानेश्वरीचं असेल, पारायण आपण एकांतरिक करतो. दासबोधीचे समासे निर्मळ केले मी पण असे, परंतु वृत्तीचे पारण दिसेना म्हणून आत्माराम लिहिला. आणि समर्थ याच्यात सांगतात की केवळ मूर्खतेने नाही म्हणून सांगावे लागेल.
मूर्ख लक्षणं किंवा तब्येतीची लक्षणं, चांगली लक्षणं केवळ मूर्खांना समजत नाही, म्हणून मला हे सगळं पंचभूतांची लक्षणं सांगावं लागतं, असं एका ठिकाणी म्हणतात. आता हा विरक्त दोष आहे. विरक्तही करावी पुरश्चरणे, विरक्ताने पुरश्चरणं केली पाहिजे. आणि विरक्तही फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय, नाना स्थाने परमरमणीय. त्या वेगवेगळ्या ठिकाणी विरक्त पुरुष ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ते पुण्यभूमी ती होती, आणि ती पुण्यभूमी असल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला विशेष असा आनंद मिळतो. विज्ञानाच्या भाषेत गेलो आपण जोशींच्या विचार की त्या ठिकाणी ओझोनची निर्मिती जास्त होते. ओझोन, ऑक्सिजन आणि ओझोनमधला फरक आहे. ओझोन जिथे असेल तिथे थोडं प्रसन्नता जी असते ती प्रसन्नता या संतांच्या राहण्याने त्या ठिकाणी आहे, म्हणून आपलं मन त्या ठिकाणी प्रसन्न होतं. आणि आपल्या संसारामध्ये गेल्यानंतर तेवढं प्रसन्नता वाटत नाही जेवढी आपल्याला या ठिकाणी वाटते. कारण या ठिकाणी जप झालेला असतो, या ठिकाणी नामाचं अधिष्ठान आहे, आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या लोकांनी केलेली साधना जी आहे ती साधना या ठिकाणी आहे मूळ रूपामध्ये, आणि त्या साधनेचा प्रत्यय आपल्याला येतो. आणि म्हणून आपल्याचा प्रपंचाचा जो आहे पगडा तो या ठिकाणी कमी होतो. पण निरूपणे हे सदवृत्ती होते. म्हणजे समर्थ म्हणजे फायनल अथॉरिटी, सुप्रीम कोर्ट. तुम्ही काही करा, चांगलं केलं तर लगेच बक्षीस आहे, आणि नाही केलं तर लगेच 2 चटके. तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास. माऊलींचं असं नाही. माऊलींचे शब्द केव्हाही अगदी मऊपणाच्या आईसारखेच आहे. विरक्ते उपाधी करावी, विरक्ताने उपाधी करावी, आणि उदास वृत्ती न सांडा. उपाधी करावी, उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केली बाजू शकते. आता उपाधी देहबुद्धी वाढवते आणि उपाधी सज्जनांना बाधा होत नाही. आता याचं उदाहरण शोधायचं आपल्याला. स्वामीजी अमेरिकेमध्ये होते, महिलांच्या मेळाव्यामध्ये त्यांचं भाषण होतं. थोडंसं अजून लोक यायच्यात म्हणून ते इंडियन स्टँडर्ड टाईम तिकडे पण प्रसिद्ध होता, म्हणून बायका ते यायला अजून वेळ होता. 9 वाजता आहे म्हणजे होईल 9:30 सुरू, म्हणून बायका यायचा अजून वेळ होता. स्वामीजीने एका खोलीत बसवलं. स्वामीजी त्या ठिकाणी बसले, समोर आरसा होता. स्वामीजी आता एकांतात बसले म्हणजे ते ध्यानातच बसले. थोड्या वेळात त्या बाई आल्या आणि त्यांनी सांगितलं इट्स टाईम फॉर युअर लेक्चर. स्वामीजी उठले, आता एकदम त्या ठिकाणी जाऊन लेक्चर द्यायला बसणार. स्वामीजी तिथे आरसा होता, आरसासमोर उभे राहिले, आणि लगेच आपली पगडी फेटा ते 2-4 केस बाहेर आले आपण जे पाहतो चित्रामध्ये ते सगळे व्यवस्थित करत बसले. या बाईंना वाटलं की हा तरुण संन्यासी आहे आणि महिलांच्या सभेमध्ये आता भाषण द्यायचं, म्हणून हा आता मेकअप करत आहे. आता हे विचार आल्याबरोबर स्वामीजी म्हणतात मी एकांतात बसल्यामुळे मी आत्मबुद्धीमध्ये स्थित होतो, आता मला देहबुद्धीमध्ये आलं पाहिजे. मला या ठिकाणी भाषण द्यायचं म्हणजे हा रजोगुण मला आता धारण केला पाहिजे. सत्वगुण सोडून रजोगुण धारण करणं आणि प्रभावीपणे भाषण देणं. म्हणजे त्या आरशात पाहिल्यामुळे स्वामीजींच्या मनामध्ये आत्मबुद्धी जाऊन देहबुद्धी आलेली आहे. हे कोणाचं विरक्त पुरुषाचं लक्षण. आणि आपलं आरशात पाहिल्यामुळे देहबुद्धी दृढ होती, आहे ना, होते का नाही? आपली होतेच. काय तिथे आरसा पण नाही. मध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि महिला वर्गाचं तिथे जसं आता नंतर होणार आहे ते आपल्या प्रतिक्रिया सांगा, त्याप्रमाणे प्रत्येकाने सांगितलं आमच्या खोलीचा आरसा नव्हता. आता एवढं जर दासबोध वर्गाला आपण आलो, तिथे आरसा नसेल आणि 2 दिवस आरशात नाही पाहिलं तर एवढं तोंड वेगळं होतं की काम नाही, आहे ना. जे आहे ते तसं, परिस्थिती जशी आहे तशी राहा. आपण कशासाठी आलो हे लक्षात घ्या, आणि आपण कुठून तरी बाहेर न आलो हा विचार मनातून काढून टाका. आपण कुठेही बाहेर नाही, कुठेही आपण जात नाही. सदा संचला येतना जात काही, रीता ठाव ह्या राघवे विण नाही. पण हा विचार आपल्या मनामध्ये नसतो, म्हणून आपण कुठून तरी आलो, आम्ही बाहेरून आलो, आमचं स्वागत नाही झालं, आमच्याशी कोणी बोलत नाही, हा विचार मनामध्ये येतो. आणि म्हणून विरक्त पुरुषांनी अगत्याने हे गुण त्यांच्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणून विरक्त पुरुष. आता हेच श्रीराम महाराज अकोल्यामध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांची माझी अशी प्रत्यक्ष भेट झाली नाही, म्हणून मी आपल्या स्कूटीवर चाललो होतो. महाराज तिकडनं गाडीमधून येत होते आणि त्यांच्या शेजारी बसलेलं आमचं अनिल कुलकर्णी सांगितलं की रत्नागिरीकर काका आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं. की लगेच महाराजांनी गाडी थांबवली. आता ती स्कूटी थांबवून ग्रुप बंद करून स्टँडवर लावून मी येईपर्यंत महाराज खाली उतरली, उतरून लगेच माझ्यापर्यंत चालतही आले. म्हणजे विरक्त पुरुषांनी आपली भक्तमंडळी कशी सांभाळली याचं उदाहरण आहे. आता महाराज असते तर आजकालचे दुसरे महाराज असते तर गाडीतच बसून राहिले असते. आपण पाया पडलं तर ते दारसुद्धा उघडणार नाही, आपण त्या गाडीचा पाया पडतो, आहे ना. आपला भाव बरोबर आहे पण त्यांचा भाव बरोबर नाही.
एखादा आपल्या पाया पडत असेल तर आपण खाली उतरून तर आलं पाहिजे ना. तर हे फक्त विरक्ताच्या ठिकाणी असू शकतं, इतरांच्या ठिकाणी असत नाही. म्हणून आत्मबुद्धी जे आहे त्याचं महत्त्व दिलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना विरक्त उपाधी करावी आणि उदास वृत्ती न सांडावी. उपाधी करा, पण त्या उपाधीमध्ये अडकू नका. उपाधीमध्ये अडकणं म्हणजे टाळ्या वाजवून घेणं, आपला आपण सत्कार करणं. आपण नेहमी सांगायचे काय परस्पर परिचय, परस्पर प्रशंसा मंडळ, परस्पर प्रशंसा मंडळ. आपण सांगितलं एकाला कोणातरी बोलवतात आणि मग त्याची प्रशंसा याने करायची आणि मग तो गेला यांना बोलवतो आणि मग त्याची प्रशंसा तो करतो. ह्याचं परस्पर प्रशंसा मंडळ असे मंडळ असतात म्हणे. पण तसं नको. विरक्ताने उपाधी करावी, पण त्या उपाधीमध्ये विरक्त पुरुषाने अडकू नये. विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्याप्रमाणे. सगळ्या गोष्टी विरक्ताच्या लक्षात आल्या पाहिजे आणि ज्याचे त्याप्रमाणे सगळं जाणं, सगळं समजून घ्या. पण ते समजून घेतल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल याचा विचार तुम्ही करा विरक्त पुरुषाने. अजून आहेत 5 मिनटं आपल्या दिलेल्या वेळामध्ये. तर पुढे अजून एक आहे विरक्तासाठी. ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधी विधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे. विरक्ताने साधनेमध्ये आपण असताना की नाना प्रकारचे नाद, एखादा आवाज आपल्याला ऐकू येतो. आता हे कसं, किंवा काही ठिकाणी काही प्रकाश दिसतो, एखादा निळा प्रकाश दिसला, स्वच्छ लख्ख प्रकाश दिसला, असं झाल्याबरोबर आपली साधना आता काहीतरी चांगल्या मार्गाला लागली असं साधकाला वाटतं. रिद्धी सिद्धी निधी अवघेच उपाधी जवत्या परमानंदी म्हणून नाही. संतांच्या वचनावर आपण बोलत गेलो म्हणजे मग ते जरा व्यवस्थित आपण ट्रॅकमध्ये राहतो. आणि म्हणून असा काही प्रकार दिसला की मग विरक्ताला असं वाटतं की आता आपली साधना संपत आली. जे BA झाले त्यांना असं वाटतं की आर्ट्सचं आता सगळं मला आलंच, MA झाले त्यांना तर अजून, आणि PhD झालं तर अजून पुढे, की आता मला एकही अक्षर वाचायची गरज नाही. असे जेव्हा माणसं माझ्याकडे येतात किंवा विद्यार्थी यायचे माझ्याकडे, तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं, तू माझ्यासमोर मी सांगितलेलं एक शब्द लिहून दाव. अशी परीक्षा अक्काने आमची घेतली. अक्काच्याकडे की जेव्हा पहिल्यांदा गेलो भागवत सांगण्यासाठी, अक्का म्हणाल्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा श्लोक लिहून दाव. श्लोक म्हणायला सोपा आहे, तरी पण आपण चुकतो. लिहिताना तर अवघडच आहे, त्याच्यात 10 चुका होते. ब्रह्मशब्द चुकतो. हां चुकतंच. ब्रह्म हला म म्हणायचं का मला ह म्हणायचं. आता मी जे इतर सगळ्या ग्रंथाचे आपल्या रामदास सांप्रदायिक वाचन केलं त्यामध्ये ब्रह्मशब्द ह आधी लिहून म आहे. जवळपास 1700-1800 पर्यंतचे लिखाण जे आहे ते सगळं अशा पद्धतीनं आहे. पण नंतर जे आहे ते म ला जोडलेलं आहे नंतरचं जे आहे. आता हे व्याकरणामधल्या बदलामुळे असेल किंवा त्या परिस्थितीमुळे असेल, पण जुने जे आहे आत्माराम महाराज वगैरे हे सगळे समर्थ आहे. झाले साधनांचे प्रयत्न झाले नाही तिथे झाले शब्द आहे. झाले. समर्थ झ म्हणत नव्हते, ज म्हणायचे. लक्षात घ्या. म्हणून विरक्ताने हे सगळे जे संकेत आहेत साधनेमध्ये त्याकडे ते जाणलं पाहिजे. कारण काय, विरक्त पुरुष जे असेल त्याच्याकडे कोणीतरी येणार, तो प्रश्न विचारणार. मी साधनेला बसलो तेव्हा मला असा काहीतरी घंटेचा नाद ऐकू येतो, मी जपाला बसलो की मला उदबत्तीचा सुगंध येतो, मग माझी साधना बरोबर चालली आहे की नाही हे सांगा महाराज. असं म्हटल्यानंतर विरक्त पुरुषाला हे माहीत पाहिजे की हे काय असतं. आणि ते असल्यानंतर ते ठीक आहे, तुम्हाला असं अनुभव आला ना काही असलं, आता हा अनुभव कोणाला सांगू नका. पण सांगू नका म्हटल्यावर तो अनुभव घ्यायचाच कशाला आहे ना. माझी साडी 1 लाखाची आहे हे सांगायचं नाही, तर मग ती साडी नेसून उपयोग काय. आमच्याकडे एक बाई आला त्या पदाचा अभ्यास करायला, आणि त्या जाता जाता ते पुस्तक वगैरे दिलं आणि सहज मी म्हटलं हिलाच म्हटलं, कारण दुसऱ्या बाईला आपण कसं म्हणणार, मी हिला म्हटलं त्याची साडी बघ किती छान आहे, हळूच म्हटलं बरं माझ्या बायको. पण त्या बाईला ऐकू आलं. आता कशामुळे ऐकू आलं, प्रशंसा आपली आपल्या संदर्भातली किती हळू सांगितलेली ज्याचे त्याला बरोबर ऐकू येते. ती बाई लगेच थांबली, पुन्हा आतमध्ये आली आणि मग काका काकू ही साडी मी आत्ताच आणली म्हणे, खूप महागाची आणि खूप कष्टाने आणली. त्या बाईला खूप छान वाटलं. म्हणजे ते 3 रुपयाचं पुस्तक घेतल्याचा आनंद जेवढा नव्हता तेवढं ते माझ्या 2 शब्दांनी तिला खूप चांगलं वाटलं. आता इथपर्यंत झालं, ती गेली घरी. मग पुन्हा जेव्हा माझी भेट झाली, का तुम्ही अभ्यास केला का, नाही म्हणे मी ते अभ्यास सोडून दिला, केलाच नाही. त्याचं कारण लगेच सांगितलं त्या बाईने, ते 3 रुपयाचं पुस्तक घेतलं पण जाताना माझी पर्स हरवली. आता ज्या दादवादाच्या पुस्तकामुळे माझी पर्स हरवली त्याच्यामध्ये माझे दागिने होते. आता त्या बाईचा विचार पहा. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याच्यातला फरक जो आहे
की ह्या पुस्तकाने 3 रुपयाचं पुस्तक नेल्यामुळे माझी जर पर्स हरवली तर आता दासबोधाचा अभ्यास मी का करावा. त्याला म्हणायचं बद्धाचे लक्षण. बद्ध मोक्ष साधक आणि सिद्ध हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त, अलिप्तपणा अगदी अलिप्तपणा कसा. पर्वती निळा रंग दिसे परिचुतया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे आहे ना. आपल्या उभी येते. पर्वताचा निळा रंग आपल्याला दुरून दिसतो पण तो निळा रंग त्या पर्वताला लागलेला नसतो. तसं अलिप्तपणा आहे. म्हणून विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्धचे ववावे, मोक्ष निर्पणे. म्हणून विरक्तेच्या ठिकाणी विरक्ते उत्तम गुण घ्यावे. आता उत्तम गुण विरक्ताने घ्यावे असं असेल. आता हे सगळे गुण विरक्तासाठी आहेत, माझ्यासाठी नाही असं अजिबात समजू नका. नाना महाराजांच्याकडे मी होतो इंदोरला. 2 वर्ष त्या इंदोरच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून होतं. आणि काय 22 वर्षाचं होतं मी, 21-22. पण नाना महाराजांबद्दल ऐकून होतं आणि मग मनात येईल तेव्हा त्यांच्याकडे जायचं. अगदी कोणत्याही क्षणी मी जातो. रात्री 1 वाजता पण त्यांच्याकडे गेलेलं आहे. त्यांचं दार उघडं असायचं. नाना त्या ठिकाणी पलंगावर बसलेले असायचे आणि त्यांची पद्धत अशी, तिथे गेल्यानंतर माळ घ्यायची, 1 माळ जप करायचा, नानांच्या पाया पडायचं, मग निघायचं एवढं. मग तिथे गेल्यानंतर मग मला असं दिसलं की म्हणतात काय म्हणतात ते लिंक गेली. टावर मोबाईलचं असतं ना, सिग्नल कॅच करत नाही. हां, तसं रेंज जाते, तसं झालं ते. मग त्यांच्याकडे आता विरक्ताने काय करावं की उत्तम गुण स्वय घ्यावे आणि विरक्ती अवगुण त्यागावे. विरक्ताच्या ठिकाणी हा गुण असला पाहिजे, चांगले गुण आपण धारण केले पाहिजे. आता त्यांच्या ठिकाणी चांगले गुण जे आहेत ते माझ्या लक्षात आलं की केव्हाही गेलं तर हे जागे असतात. मग त्यांचं चरित्र घेतलं. मार्तंड महिमा नावाची पोथी आहे. चरित्र वाचलं. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की नाना महाराज स्वतः त्यांनी ते करेक्शन केलेली तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की लहानपणी माझ्या वडिलांनी मला एकदा 3 वाजता उठवलं. त्या दिवशी तर मी उठलो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा झोपलो. दुसऱ्या दिवशी वडील आले आणि त्याची मानवट पकडली, कोणाची, नाना महाराजांची, आणि भिंतीवर आपटली. किती वाजता? सकाळी 3 वाजता. कोणाला? झोपलेल्या मुलाला. आता ते असं म्हणतात त्या दिवसानंतर 3च्या नंतर मी केव्हाही झोपलो नाही. तर अशा संतांचं दर्शन आपल्याला झालं असेल आणि आपल्याला विरक्त व्हायचं असेल तर आपणही 3च्या नंतर झोपणं योग्य आहे का नाही तुम्ही विचार करा. म्हटलं आता आपण जर त्यांचे शिष्य असू तर आपण 3च्या नंतर झोपायला नको. म्हणून तेव्हापासून नेम केला, झोपल्यानंतर आपोआप जेव्हा डोळे उघडतील तेव्हा उठायचं. बस आपोआप. गुंगी असते, पुन्हा डोळे मिटतात, पण जेव्हा एकदा लखट डोळे उघडले तेव्हा लगेच उठायचं आणि आपल्या कामाला लागायचं. आपल्या ध्यानधारणं जे काय असेल ते सगळं वाचनाला लागायचं. तर हे विरक्ती अवगुण त्यागावे. विरक्तांना सांगितलं पण सगळ्यांसाठीच सांगितलेलं आहे. ते आपल्या अंगी आणलं तर आपण विरक्त होऊ शकतो, अन्यथा आपण देवबुद्धीतच आहोत. म्हणून नाना अपाय भंगावे विवेक बळे. म्हणजे हे जे आकर्षण प्रपंचाचं आहे त्याचं आपण ते दूर केलं पाहिजे. कशामुळे? विवेक बळे. म्हणून ऐसे उत्तम लक्षणे ऐकावे एकाग्र मने, याचा अवेद न करणे विरक्त पुरुषांनी याचा अवेद न करणे. पण सगळ्यांनीच त्याचा आपण आत्मसात केली पाहिजे. असे विरक्त लक्षणांचा समास आहे. समर्थांची नेहमीची पद्धत. किती चांगले ते टीचर असतील, कारण आता हा समास संपत आला. आता पुढचं जे आहे ते पडत मूर्खाकडे ते आता वळणार आहे. म्हणून पुढच्या समासाचं बीजारोपण या शेवटच्या वयांमध्ये करतात. परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे भास करतात, तेणे त्यास पडत पूर्तता येऊ पाहे. त्या पडत मूर्खाचे लक्षणं पुढील समासाचे रूप. दासबोध वाचेपर्यंत सगळे मूर्ख असतात एवढंच मला समजत होतं. आता लक्षात आलं की त्याच्यात काही पडत मूर्ख पण असतात. आता हे जे आहे ना, हे क्लासिफिकेशन हे फक्त समर्थांमध्ये समजलं. काही पडत मूर्ख असतात आणि त्याच्यातले काही आपण आहोत. हे पुढे लक्षात आलं सगळं वाचल्यानंतर. सुरुवातीला कारण हा शब्दच नवीन आहे, पडत मूर्ख. जो दासबोध वाचला नाही त्याच्यासाठी हा शब्द नवीन आहे. पण जेव्हा वाचतो तेव्हा ते सगळे लक्षात येतात. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. 1-2 मिनटामध्ये पुन्हा आपण पुढच्या विषयाला 9 पर्यंत ना 27 मिनटं आहे. हां काय सांगायचं का?
हां तर पण थोडक्यात मला म्हणजे वेळ मिळत नाही सांगायचं एवढं. श्रीराम जय राम अरे 2 मिनिटात सुरू करू आपण. जाऊ नका प्लीज. आणि का ते फक्त ते आले की मला सांगा. काय नाही नाही भाऊच्या पुढे यायचे नाश्त्यानंतर असं आहे हां मग ठीक आता तुमचं मग काय चालतं.